सुप्रभात. सर्वात प्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुण्यस्मरण करून आज अपन अपना मीटिंग की शुरुआत करूया. बराबर 11 बजे अपना जो कोरम है वो अभी पूरा हो गया है. हम लोग ये मीटिंग आगे कंटिन्यू कर सकते हैं. 5 नवंबर 23 को अपना लास्ट एजीएम हुआ था. एसजीएम उसमें 40 मेंबर अपने प्रेजेंट थे. वो एसजीएम लेने के लिए हमें 12 लोगों ने एप्लीकेशन किया था कि हमें रीडेवलपमेंट करना है, इसके लिए आप एसजीएम कंडक्ट करो. इसलिए हम लोगों ने वो एसजीएम कंडक्ट किया और उस एसजीएम में हमने डिसाइड किया कि आगे जो रिपेयरिंग का खर्चा है वो अपने को परवड़ने वाला है नहीं और हर 3 साल बाद अपने को रिपेयरिंग जाना पड़ेगा. इसलिए उससे अच्छा है कि हम लोग रीडेवलपमेंट करें. तो उस मीटिंग में हमने बोला था लोगों को कि आप अपनी तरफ से कोई बिल्डर है, कोई डेवलपर है तो वो आप ला सकते हैं. तो उसमें कुछ लोगों ने डेवलपर लाए, हम जाके उनको मिलके भी आए. उसके बाद में उन्होंने जो हमें ऑफ़र दिया वो बहुत ही कम ऑफ़र था और सबसे ज़्यादा ऑफ़र श्रद्धा बिल्डर्स जो है उन्होंने 35% अपने को ऑफ़र दिया था. लेकिन हम लोगों ने उनका साइट विज़िट किया तो उसका जो काम चल रहा था वहाँ पे, वो देखने के बाद हमें लगा कि वो उसका काम का कुछ क्वालिटी है नहीं. इसीलिए फिर हम लोग पज़ल में पड़ गए कि आखिर क्या करना चाहिए, क्योंकि कोई कम ऑफ़र दे रहा है, कोई ज़्यादा ऑफ़र दे रहा है, तो व्हाट एग्जैक्टली. तो उसके बाद में हम लोगों ने डिसाइड किया कि अपने को प्रोजेक्ट मैनेजर अपॉइंट करना चाहिए. साथ ही साथ गवर्नमेंट का जो रूल है एक 79A करके, जिसमें रीडेवलपमेंट के बारे में कैसे आपको फॉलो करना है, क्या करना है, क्या नहीं करना है, जिसके वजह से आपका रीडेवलपमेंट कहीं भी रुक नहीं जाए और आप स्मूथली अपना रीडेवलपमेंट कर सकें. इसलिए वो रूल फॉलो करने का हमने डिसाइड किया. लकीली अब तक हम लोगों ने उनका जो स्टेप्स है रीडेवलपमेंट का वो फॉलो कर रहे हैं हम. क्योंकि पहला मेंबर का रिक्वेस्ट आना चाहिए, बाद में मेजॉरिटीली 1/3 2/3 मेजॉरिटी से एसजीएम होना चाहिए. उसमें वो रीडेवलपमेंट का कंसेप्ट सब लोगों ने एक्सेप्ट करना चाहिए. हाँ, ये सब कुछ बातें जो है उन्होंने जो उसमें बताई है वो सब हम लोगों ने फॉलो कर रहे हैं. ये एक्चुअली वो रूल्स है मराठी में. तो अभी तक हम लोग वो रूल के हिसाब से फिर हम लोगों ने पीएमसी के लिए कोटेशंस मंगवाए, जान पहचान के लोगों से, किसी के रेफरेंस से, ये सब हमने मंगवाए. तो उसमें अपने को 6 लोगों का कोटेशंस प्राप्त हुआ. वो 6 लोगों में जो 3 थे, 6 लोग उसके नाम मैं लेता हूँ. एक्मेस्ट्यूट कंसल्टेंट मुलुंड, अरुण घुमे एंड एसोसिएट्स नाहूर, महाविराजय रियलेटर्स अंधेरी, प्रथम माने पवई, अनूप कोटकर एंड एसोसिएट्स, नियोटेक कंसल्टंट.
ओपेरा हाउस, ये 6 लोगों ने उन्होंने अपना कोटेशन दिया था। अभी आज का जो मीटिंग है एसजीएम स्पेशली, उसका एक ही एजेंडा है कि अपने को ये पीएमसी अपॉइंट करना है। तो ये 6 में से आखिर की जो 3 हैं, उनके पास बहुत कोशिश करने के बाद भी उन्होंने कुछ रिस्पॉन्स नहीं दिया, कुछ कोट नहीं किया। तो इसलिए जो बचे हुए 3 थे उनको हमने बुलाया, उनका इंटरव्यू लिया। आपने शायद सब लोगों ने वो इंटरव्यू देखा होगा, हम लोगों ने ग्रुप पे डाला था। तो अभी सबको डिसाइड करना है। शुरू में जब भी हम लोगों ने सबके पास से कंसेंट लिए थे, आपको याद होगा, उसमें लिखा था कि ये मैनेजमेंट को अथॉरिटी दी जाए कि वो ये काम के लिए आगे बढ़े। तो उसमें बहुत लोगों को कुछ ऑब्जेक्शन था। तो उसमें कुछ लोगों ने लिखा था ओनली एजीएम ये अगर होगा, उसमें जो डिसाइड होगा वही हमको एग्री, उसे ही हम एग्री होंगे। एक्चुअल क्या है कि अपना ट्रांसपेरेंसी रखने के लिए ये सब कुछ जो डिसाइड होगा, ये भी आगे चल के भी अभी आप सबको इसकी ज़िम्मेदारी लेनी है। जैसे कि आज के मीटिंग में हम लोगों ने सबको बुलाया कि आपको आना ही पड़ेगा, क्योंकि ये जो इम्पोर्टेंट बात है, पीएमसी जो है, वो पीएमसी को हम अपॉइंट करने के बाद में वो प्रोजेक्ट कंप्लीट होने तक उसका रिस्पॉन्सिबिलिटी क्या है क्या नहीं है, उसके लिए भी मैंने एक वीडियो शेयर किया था, वाई पीएमसी। तो अकॉर्डिंगली वो आपको डिसाइड करना है। उसके जाके हर बात पे कोई भी अगर डिसीजन लेने का जहाँ सवाल आता है, तभी सभी लोगों का इन्वॉल्वमेंट होना, सभी मेंबर्स का इन्वॉल्वमेंट होना बहुत ज़रूरी है। वो हम लोग मैनेजिंग कमेटी प्लस जो वॉलंटियर्स हम लोगों ने डिसाइड किए थे एसजीएम में वॉलंटियर्स डिसाइड किए थे रीडेवलपमेंट के लिए। वो वॉलंटियर्स और एमजी, इनके मीटिंग तो हमेशा होती है, लेकिन आम जो मेंबर्स है उनका नहीं होती है। इसलिए हमारे कंबाइंड मीटिंग में कुछ भी डिसाइड होगा, दैट इज़ नॉट फाइनल, वो फाइनल नहीं होगा जब तक आप सब मेंबर उसको फाइनल नहीं करते। अभी ये जो 14 दिन की नोटिस है वो हम लोगों ने सर्व की थी। 14 दिन की नोटिस कोई भी हम लोग जब भी देते हैं, एजीएम का किसी का भी, तो उसका मतलब होता है कि ये 14 दिन में अगर किसी मेंबर को लगता है कि उसमें मैं कुछ अपना पार्टिसिपेट कर लूँ, या मेरा कुछ सजेशन है या कुछ ऑब्जेक्शन है, उसके लिए वो 14 दिन दिए जाते हैं। उसमें लिखित स्वरूप से आपको राइटिंग में वो आपको देना है। तो ये 14 दिन में वैसे किसी का सजेशन या ऑब्जेक्शन नहीं आया। फिर भी हम लोगों ने तीनों का जो इंटरव्यू है वो शेयर किया था। तो हम जो कंबाइंड मीटिंग हुआ था उसमें हम लोगों ने डिसाइड किया था कि कौन पीएमसी चाहिए। तो दिस इज़ आवर रिकमेंडेशन, ये हमारा रिकमेंडेशन है कि अपना प्रोजेक्ट अगर कोई ठीक से हैंडल कर सकता है तो वो एडमिनिस्ट्रेटिव कंसल्टेंट जो मुलुंड में उसका ऑफिस है वो है। लेकिन आपने वीडियोस देखे, उसका जो पहला टास्क रहता है पीएमसी अपॉइंट करने के बाद, पीएमसी का पहला जो स्कोप ऑफ वर्क रहता है वो क्या रहता है, फिजिबिलिटी रिपोर्ट। हम लोग के पास क्या है,
क्या नहीं है वो जानने के लिए फिजिबिलिटी रिपोर्ट बहुत इम्पोर्टेंट है। और वो फिजिबिलिटी रिपोर्ट निकालने के लिए अपने पास कुछ डॉक्यूमेंटेशन होना ज़रूरी है। अभी जो प्रीवियस रिकॉर्ड हमारे पास आया प्रीवियस, उसमें से बहुत सारे डॉक्यूमेंट्स हैं वो हमको इकट्ठा करने पड़े। जैसे कि हम लोगों ने अपना सोसाइटी का जो प्रॉपर्टी कार्ड पे नाम नहीं है, सक्सेना को हम लोगों ने वो रिस्पॉन्सिबिलिटी दी थी कि वो डीम कन्विंस करने के बाद हमारा नाम जो है वो प्रॉपर्टी कार्ड में डालने का उसका रिस्पॉन्सिबिलिटी था। लेकिन अभी तक उसने किया नहीं। हम लोग जब भी उसको फॉलोअप कर रहे थे तो बोला कि मेरे को 2-3 साल कोई कांटेक्ट किया नहीं, कुछ हुआ नहीं। हाँ, तो अभी रिस्पॉन्सिबिलिटी थोड़ा सा ये कर रहा है, फिर भी हम लोग उसके पीछे है, कांटेक्ट में है। हाँ, सेकेंडली 7/12 में अपना नाम, सोसाइटी का नाम हम लोगों ने लाया है। तो जो 7/12 का उतारा वो बहुत इम्पोर्टेंट होता है, उसमें अपना नाम आया है। उसके बाद में इलेक्ट्रिसिटी बिल जो है, जो गुरुदत्ता एंटरप्राइजेस के नाम पे थी, उसके ऊपर भी अपना नाम आ गया। साथ में वो जो ये जो डॉक्यूमेंटेशन है उसमें डीपी रिमार्क चाहिए था, वो हम लोगों ने ये किया है, डीपी रिमार्क लाया है। फ्लैट सर्वे, अपने जो फ्लैट्स है उसमें कितना एग्जैक्टली एरिया जाता है हर फ्लैट में, उसका भी सर्वे करके उसका भी रिपोर्ट हमने कलेक्ट किया है। बाद में अपना जो लैंड है वो एक्चुअल रिकॉर्ड में कुछ अलग दिखाता है और अपना कुछ अलग रहता है। इसके लिए फिज़िकल उसका सर्वे होना ज़रूरी है, इसलिए फिर वो डिजिटल करते हैं। तो वो सर्वे भी हम लोगों ने अभी किया है, उसका भी अपने पास रिपोर्ट आया है। साथ में ये जो सब डॉक्यूमेंट्स है उसके, वो जो ओरिजिनल अपना अप्रूव्ड प्लान है उसका बहुत कॉपी है लेकिन इतना अच्छा नहीं है, फिर वो चलेगा। प्रॉपर्टी कार्ड पे अपना नाम नहीं है, फिर भी उसमें अपने को मालूम पड़ेगा कि अपना कितना प्रॉपर्टी, कितना लैंड है। भले वो नाम उल्वेकर का हो लेकिन वो चलेगा। बाद में अगर कोई बिल्डर आता है तो वो इजीली ट्रांसफ़र करेगा, उसका कुछ प्रॉब्लम नहीं आएगा। बहुत सारा डिपेंड्स आगे के ऊपर है। और जब तक अपने को फिजिबिलिटी रिपोर्ट नहीं मिलता है तब तक अपने को कुछ मालूम नहीं पड़ेगा कि बिल्डर अपने को क्या देने वाला है, कितना मिलने वाला है, क्या क्या होने वाला है, कितना स्टोरेज का बिल्डिंग होगा, हाँ हम लोग को कितना मिलेगा, कितना नहीं मिलेगा। ये सब कुछ अपने पास फिजिबिलिटी रिपोर्ट आने के बाद ही पता चलेगा। तो एट प्रेजेंट हम लोग जो पीएमसी अपॉइंट कर रहे हैं वो उसका पहला जो टास्क है फिजिबिलिटी रिपोर्ट, उसके लिए कर रहे हैं। उसके ऊपर डिपेंड रहेगा और आगे उसको कंटिन्यू करने का नहीं करने का वो सब लोग हम लोग डिसाइड करेंगे। सब लोगों ने देखा है ना वो वीडियोस, आपको क्या लगता है? तुम्ही पाहिले का हो साऊंड मयेकर व्हिडिओज पाहिले का? तू पाहिले? हाँ, मेजॉरिटी हम लोगों ने वो जो वॉलंटियर्स, जो एक्चुअल वॉलंटियर्स में भी अभी सब ज़्यादा लोग हैं जो यहाँ रहते हैं, और एमसी मीटिंग, उनका हम लोगों ने एक कंबाइंड मीटिंग लिया था ये इंटरव्यू होने के बाद में अलग सा। और उसमें हम लोगों ने जो एक्चुअली को फाइनल वो मीटिंग में किया, उसमें वोटिंग हुआ। वोटिंग होने के बाद जो वुमेन एसोसिएट्स है उसको 7 वोट मिला और एडमिनिस्ट्रेट को 9 वोट मिला। उसके बाद में हम लोगों ने उसको रिकमेंड कर रहे हैं। और उसका क्या है कि वो रीडेवलपमेंट में लास्ट 12 इयर्स का एक्सपीरियंस है, उसका यहाँ पे ऑफिस है, उसका जो टीम है वो बढ़िया टीम है, उसके पास अच्छी सी टीम है। बाद में उसका मार्केट में रेपुटेशन अच्छा है। हाँ, और हम लोगों ने उसका जो साइट कंप्लीट हुआ था, साइट विजिट नहीं किया लेकिन वहाँ पे उसने जो
ब्राउचर दिया है, उसने सबका फ़ोन नंबर वगैरह, सेक्रेटरी का वगैरह, हम लोगों ने उसको फ़ोन करके पूछा कि उसका कैसा, आपको एक्सपीरियंस कैसा है, तो सबने अच्छा ही बताया है उसका। और 2 बार उसकी मुलाकात हो गई। उसके बाद इंटरव्यू के बाद में भी हम लोगों ने उसको बुलाया था आगे का स्ट्रक्चर जानने के लिए। तभी भी उसका जो रिस्पॉन्स था वो पॉजिटिव अच्छे ही था। और उसका ऑफिस अपना मुलुंड में ही है, आने जाने के लिए अच्छा है। उसमें जो अरुण घूमे एसोसिएट्स है, उसका क्या, वो अरुण घूमे जो है इज़ अ लॉयर, और उसका जो एक फ्रेंड है वो शिरके करके, वो ये है आर्किटेक्ट है। तो उनका वो ग्रुप है। इसमें क्या टेक्निकली लीगली अगर कुछ प्रॉब्लम होता है तो उसके लिए वो अच्छा है। तो उसको कहा कि आपको वोट कम मिले, उसको भी जाके मिले हम, लेकिन इन फ्यूचर हो सकता है कि हमें लॉयर की भी ज़रूरत होगी, तभी आपका विचार हो सकता है, ऐसा बोला है। कोई भी हम लोग प्रॉमिस किसी को नहीं करते विदाउट योर कंसेंट। और ये फिजिबिलिटी रिपोर्ट का जो अपना रिस्क कितना है मालूम है? ओनली 35,000, उसका प्लस GST, सबका कोटेशन उतना ही है। एटलीस्ट क्या होगा, उसके अपने को मालूम पड़ेगा कि ये सब कुछ फिजिबल कितना है। वो फिजिबिलिटी रिपोर्ट आने के लिए 1 महीना लगेगा, और उसके बाद में वापस सबको वो समझा के लेने के लिए अपने को यहाँ आना पड़ेगा एक बार। अभी क्या है कि बार बार ये मीटिंग्स होते रहेंगे, और उसके लिए आप तैयार रहो, क्योंकि कोई भी स्टेज में ऐसा नहीं होना चाहिए कि मेरे को मालूम नहीं था, आप नहीं आओगे, दैट इज़ नॉट आवर फॉल्ट। लेकिन हाँ, हम बुलाएंगे तो आपको आएंगे तो आपको मालूम पड़ेगा। अभी जब भी फिजिबिलिटी रिपोर्ट आएगा तो अपने को जब भी बताएगा उसके बारे में, तभी मालूम पड़ेगा कि कौन सा टाइप का बिल्डर अपने को मिल सकता है, क्या हो सकता है, क्या नहीं हो सकता है। अभी आपको मैं बताता हूँ, जब भी ट्रांसपेरेंसी है तो पूरा ट्रांसपेरेंसी है। हम लोगों ने अपना जो लैंड है वो एग्जैक्टली 1736 मीटर स्क्वायर मीटर अकॉर्डिंग टू द मैप। लेकिन उस दिन जब भी फिजिकली बाउंड्री चेक की, उसमें 138 लेस निकला, कम निकला है, 138 स्क्वायर मीटर। तो क्या करने का? ये जो सिलेक्ट किया है, उन्होंने कितना प्रोजेक्ट्स किया है ऐसे स्टार्ट टू फिनिश? लास्ट 12 ईयर्स ही हैज़ गॉट एक्सपीरियंस। नंबर ऑफ साइट बहुत है उसका, मेरे पास उसका लिस्ट भी है। एक्मे से 8-9 प्रोजेक्ट चालू है। हाँ, एट प्रेजेंट उसका 8-9 प्रोजेक्ट चालू है। पूरे सिटी में आहे। समोर बोलणार जे एकूण साईड पर्सनली ना पर्सनली भेटणारच आहोत आम्ही ह्या पुढच्या महिन्यात ना साईटला व्हिजिट करणारच आहोत, ते तर आहेच। बहुतेक कामं या एरियामध्ये केलेली असेल तर बेटर। अगदी त्यांनी नवी मुंबईपासून ते असं नसतं ना, ह्या एरियाचीच कामं काही मुलुंडमध्ये आहेत, काही अंधेरीला आहेत, काही पार्ल्याला आहेत, काही नवी मुंबईला आहेत, विक्रोळीला आहेत। ये अपॉइंटमेंट ऑफ PMC इज़ वेरी इम्पोर्टेंट। अगर वो फिजिबिलिटी रिपोर्ट अपने को अच्छा लगा तो आगे चल के वो उसका काम क्या रहता है, फिर वो टेंडरिंग का काम रहता है। ईच एंड एवरी स्टेज जब भी वो टेंडर निकालेगा तो ड्राफ्ट टेंडर अपने को देगा। उसके पहले वो PMC फाइनल करने का जो होगा अपने को, तो उसका जो टर्म्स एंड कंडीशंस है वो भी ड्राफ्ट मिलेगा, वो भी आपको सबको शेयर होगा। उसमें अगर कुछ एडिशन करना चाहते तो कर सकते हैं। बाद में उसके बाद में उसको फिक्स करने के बाद में नियरली अपने को 3-3.5 लाख खर्चा है। वो जो टेंडरिंग का प्रोसेस बाद में अपने को मिलेगा वो भी उसमें आएगा। क्या क्या मिलना चाहिए, क्या बिल्डर से क्या मिलना चाहिए, कितना कॉर्पस मिलना चाहिए, कितना स्क्वायर फुट जगह, कितना परसेंटेज ज़्यादा मिलना चाहिए, ये सब कुछ उसमें आएगा। और भाड़ा कितना मिलना चाहिए, ये सब कुछ आएगा। प्लान छोड़ के बाद में आपको कैसा प्लान चाहिए,
वो भी उसमें आएगा। आपने बोला 35,000 का रिस्क है, आपने वर्ड यूज किया कि अपना रिस्क नहीं है, आपने वर्ड यूज हाँ मुझे एट दिस कॉस्ट वी विल कम टू नो द फिजिबिलिटी। रिस्क की 35,000 का अंदर क्या है, मतलब कॉल ये भी हो सकता है, ये चीज ये भी मतलब वी हैव टू डू इट अगेन, वी हैव टू डू इट अगेन, नो नो दिस इज वन टाइम। हाँ, किसी का भी फिजिबिलिटी वही होगा, ज़्यादा कुछ फर्क नहीं है। क्योंकि वो सब इट डिपेंड्स ऑन द डॉक्यूमेंटेशन। रिस्क ना 35 वाला रिस्क इन द सेंस is 35,000 you have to spend कॉस्ट एट दिस वी हैव टू स्पेंड, कॉस्ट एट दिस अपना खर्चा उतना ही है। नहीं जो आप बोल रहे हैं फिजिबिलिटी रिपोर्ट है वो हर एक का फिजिबिलिटी रिपोर्ट अलग आ सकता है। तो रीजन मीन जो कोई भी फिजिबिलिटी रिपोर्ट बना रहा है उसको कंप्लीटली रेसिडेंशियल फ्लैट्स कंसीडर कर रहे हैं, 3 BHK 2 BHK 1 BHK कैसे कंसीडर कर रहे हैं हम लोग को नहीं पता, या उसमें कमर्शियल ले रहा है कितने परसेंटेज ले रहा है, तो उसके हिसाब से रेट करता है। तो इट्स नॉट लाइक ये 35,000 में जो फिजिबिलिटी रिपोर्ट मिल रहा है वी हैव टू कंसीडर दैट एज अ प्राइमरी एज इन द मेन थिंग है वो है ऐसा नहीं, ऑल थ्री दो कोटेड दे रेट इज सेम 35,000। सो वेयर इज द क्वेश्चन? we can give a guideline. The reason behind it saying all those three whom we are considering, they are quoted only 35,000. why you are getting different quotations from different builders. 35% one is giving 20%, one is giving 15%, right? Why there is so much variation? If all the feasibility reports are the same, then why there is a variation in builders offer? वो बिल्डर का जो प्रॉफिट profit margin प्रॉफिट के ऊपर डिपेंड करेगा। Even if the cost is 30%, the feasibility report will be different. Okay, that doesn't mean that that cost is justifiable for that feasibility. Okay, so when you said about risk factor, that is like we are basically completely counting on the experience of that PMC which we are appointing. Okay. Cost is different. Cost is completely different. It can be 35, it can be. वो तो मालूम पड़ेगा बाद में ही मालूम पड़ेगा। उसी के लिए तो पहला जरूरी है, वो तो बताएगा ना आपको, वो फिजिबिलिटी रिपोर्ट आने के बाद में। when the feasibility report is ready, गाइडलाइन कि हमको कमर्शियल नहीं चाहिए या हाँ बोलो। one minute लँड डिफरन्स मोजणीवर डिफरन्स आलाय ना, हां ती मोजणी क्लिअर करून घेऊया ना आधी पहिली। गव्हर्नमेंट गाईडलाईन गव्हर्नमेंट मोजणी घेऊन आपण आता प्रायव्हेट सर्वे केला तर प्रायव्हेट प्रायव्हेट केला ना, गव्हर्नमेंटला एक मोजणी टाका ना, एक मोजणी टाका। सपोज ती मोजणीवर जर सर्टन काही मिळत असतील आपल्याला बेनिफिट मिळत असतील, चालू आहे तसं विचार कळला। तर ती गव्हर्नमेंट मोजणी लावा, आणि बाकी प्रायव्हेट मोजणीला कोण सगळं हे करणार नाही, तर गव्हर्नमेंट मोजणी लावा प्लॉटची। ओके, त्याच्यानंतर हा जो DMC आहे ॲक्मे, त्याची टीम कोण आहे, टीममध्ये कोण आहे, काय काय त्याच्यात आहेत, फक्त सिव्हिल इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, सगळे म्हणजे कोण आहेत ते सांगा ना आम्हाला। अच्छा मी एक ते आहे आपल्याकडे त्याचं संपूर्ण हे आलेलं आहे, हां कळलं का? ते सांगतो लोकांना कळेल ना की त्या नाही, बरोबर. PMC मध्ये कोण आहे, PMC आपण अपॉइंट करतोय तर त्याच्यात कोण आहे, हां. कळेल ना की ॲडिशनल एखादा वकील नेमायची गरज 2 मिनिटात PMC कडे आहे। ओके चालेल। हे पण बरोबर आहे की गव्हर्नमेंट मोजणी करून घेतली आपण तर कदाचित ना कोण घुसला आहे किंवा ही फेन्सिंग त्याने केली आहे ना, आता गव्हर्नमेंटचा जो मॅप आला आहे ना आपल्याकडे, कळलं का? त्या मॅपचा पण स्टडी करून ना त्याच्यावर ही मोजणी आणि तो मॅप ह्याचा डिफरन्स आहे ना, त्याच्यातून आपल्याला कळणार आहे। ते तू मला म्हणाला आहे 2-3 दिवसात रिपोर्ट देतो सर्वेअर, म्हणजे त्यांनी सांगितलं आहे, त्याच्यानंतरच ते हां हो बघतो। हो आता सगळं वातावरण हे कसं आहे, निवडणुकीचं आहे, किती वेळ मिळेल नाही आपल्याला कळू शकेल। ते आपल्या गावचं मोजणी असते तसंच, पण ते किती 6 महिने करणार
बाकी कातडीचं घेतली तर 2000, बाकी कातडी घेतली तर 3000. सुरुवातीला ना आपल्याकडे तो 1 हेक्टरचा रेट आहे. 1 हां. हेक्टर म्हणजे 2.5 एकर झाले. हे बघा, तेवढा एरिया नाही आपल्याकडे. हे बघा तुमच्या माहितीसाठी ना हां. हा DP रिमार्क 34चा ह्याच्यामध्ये सगळा त्यांनी लिहिलेलं आहे की इथे रिझर्वेशन आहे का आपल्या जागेचं, ते सगळ्याला नो आलेलं आहे. वेदर लिस्टेड हेरिटेज बिल्डिंग किंवा ही हेरिटेज प्रिसेंट आहे का किंवा सिच्युएटेड इन बफर झोन त्याच्या लिस्टमध्ये आहे का. तर हा जो रिपोर्ट काढला आहे ह्याच्यातून आपली सध्या तर लँड क्लिअर आहे, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. कळलं का. हा 6 रिपोर्ट आहे. हा हा रिपोर्ट कुठला आहे? हा सिटी सर्वे DP DP 2034चा DP. कळलं का. हा ऑफिशियली आहे. ऑफिशियल डिपार्टमेंट आहे. हां, म्हणजे एरिया किती दिला आहे? त्याच्यात एरिया नसतो. एरिया नाही. ह्याच्यामध्ये फक्त ना काय आजूबाजूला रिझर्वेशन आहेत ते. काय इरिगेशन हां. हा जो आहे हे बघा सगळ्यांनी बघा, हा जो आहे हा आपला प्लॉट इथे जो आहे आणि आजूबाजूचे जे प्लॉट आहे हां त्याच्यात काय रिझर्वेशन वगैरे आहेत ना हे सगळे याच्यामध्ये ओके. दिलेले आहे. हा जो नकाशा आहे ना हा महत्त्वाचा नकाशा. तर ह्याप्रमाणे ना आता ते आहे की नाही ते आपण मोजून बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की कुठल्या बाजूला जास्त गेली आहे किंवा कमी झाली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी येते. 7-12 किती एरिया? 7-12 एरिया असतो. ते गुंठे वगैरे असेल, ते हां. गुंठ्यामध्ये असेल. आतमध्ये येणार. हे आहे ना हे नियम आहेत शासनाचे. ह्याप्रमाणे ना तुम्ही हे रिडेव्हलपमेंटचं काम करायचं आहे. हा 79A हे 4 जुलै 2019ला हे पत्रक आलेलं आहे आणि ह्याप्रमाणे आपण सगळं करतो पुढे. हम लोग एक वेबसाइट भी क्रिएट कर रहे हैं. जो कुछ होगा वो वेबसाइट में हम लोग डालेंगे तो इजीली आपको एक्सेस होगा. जो कुछ है वो उसमें आप रिएक्ट हो सकते हैं और सब कुछ आपको इन्फॉर्मेशन उसमें मिलेगी. तो उसका भी काम चालू है. एक आता आपण इंटरनल सर्वे केलेला आहे प्रत्येक. हां तुम्ही बोलले की इंटरनल सर्वे हां हो केला आहे. प्रत्येक फ्लॅटचे सर्वे हो त्याच्यामध्ये प्रत्येकाची आपण म्हणजे फर्स्ट फ्लोअरचा 6 फ्लॅट आहेत ते आणि बी विंगचं असं मिळून त्या सगळ्यांचं आपण ते सर्वे केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ना हे असं आपण त्या सर्वेचं प्रत्येकाचा एरिया आहे ना हा एरिया आपण काढलेला आहे. हा बघा अजित हा आपलं 7-12 याच्यावर आता आपलं नाव आलेलं आहे. एरिया आहे का? याच्यामध्ये क्षेत्र जे दिलेलं आहे गंगाचं ते 17.36 तेच मगाशी सांगितलं ते. हां कळलं का. आकार त्याचा 0.87 आणि फेरफार नंबर दिलेला आहे. बघा इमारत पड ते स्वरूप इमारत पड असं आहे. कळलं का. तर आता इमारत पडणार आहे आणि हे ॲक्मेचं हे आहे हे प्रोफाईल आहे ॲक्मेचं. टीम आहे ना, हां टीम आहे ना, लीगल ॲडवायझर हे त्याची नावं दिली नावं. हां सगळ्यांची नावं दिलेली आहेत. हे बघा अजित हे त्याचं ह्याची जी टीम आहे या टीममध्ये हितेश चव्हाण हे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. कळलं का. तो BE सिव्हिल आहे. हां नंतर हे सगळं हँडल करतात. नंतर अजय राडके लायसन्स स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, तो पण डायरेक्टर आहे. नंतर त्यांच्या असोसिएट टीममध्ये विकास गोखले BE सिव्हिल, संदीप अध्यापक BE सिव्हिल, नंतर आर्किटेक्ट्समध्ये लेल्विन रॉड्रिग्स ते एक आहेत. ही त्यांची टीम आहे. कळलं. हे नाही कोण लीगल नाही आहे. लिगलवाला नाही आहे म्हणजे ह्याची ही नाही ही त्यांची कोअर टीम आहे. हा लिगलची प्रोव्हिजन आहे का त्यांच्याकडे? एक मिनिट. त्यांचे जवळजवळ 26 जणांचं ते ऑफिस हे आहे एम्प्लॉईज.
कळलं का. त्याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर आर्किटेक्ट, साईट इंजिनियर, डिझाईन हेड, सर्वे हेड, हे सगळे आहेत. कॅड ऑपरेटर, साईट इंजिनियर असे सगळे क्वालिफिकेशन सरांचं एम आर्किटेक्ट, बी सिव्हिल, डिप्लोमा सिव्हिल असं सगळं आहे. ते DEC ड्राफ्टमन वगैरे. लीगलवाला कोणच नाही. लिगल नाही, लिगल आपण हायर करणार. लिगल आपण हायर करतो. लिगल आपण हायर करू शकतो ना. कळलं का. त्याला वेगळी कॉस्टिंग हे करावी लागेल ना. हां, जो आपल्याकडे एक सुप्रीम ज्याने आपलं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं, सुप्रीम स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं, त्याच्याकडे पूर्ण टीम होती लीगल पासून टोटल. नाही दिलं. एम्प्लॉयमेंट नसतात, कन्सल्टन्सी बेसिसवर. बोललेला ना लिगली तुम्हाला पाहिजे असेल तर PMC वाला बोलला जातं, त्या दिवशी अरेंज करून दे. लीगल टीम जरी सपोज लीगल टीम जरी असेल तरी चार्जेस त्याचे सेपरेट ते घेतातच. म्हणजे यांची जरी असेल तरी चार्जेस काही वेगळे याच्यात इन्क्लुजन असतात. लिगलचं का आपण लिगली आपण सगळं हे करणारच आहोत. अरेंज करणं. पुढे बघा, कोणाला काय विचारायचं बोला. अगोदर आपण जागा आपली बाहेर आहे काढणार आहे का आपलं कारण ती जागा जर समजा उद्या आपल्याला मिळेल, आपण नोंदणी केल्यानंतर ती मिळेल, त्यामुळे तुमचं स्ट्रक्चर याचा चेंज होईल. ती अगोदर करायला लागेल, नंतर ती तुम्हाला करायला लागली आहे. तो PMCच काढणार ना. फिजिबिलिटी रिपोर्ट काढतात. आपण मोजणी टाकायची. आपण मोठी टाकल्यानंतर तुमची जागा वाढणार का नाही. तुम्ही जागा वाढल्यानंतर रिपोर्ट चेंज होईल. रिपोर्ट चेंज होणार. वाढेल नाही पण त्याचा आपल्याला FSI मिळतोय की नाही, व्हेरी येतोय की रिपोर्ट व्हेरी होणार. आपल्याला सर्वे नंतर कळेल. रिपोर्ट व्हेरी होणार. रिपोर्ट व्हेरी करेल. आम्ही त्याच्याशी बोललो या संदर्भात, तर तो म्हणाला आहे की मी हे बघतो म्हणून. कळलं का. त्याच्यानंतरच ते फिजिबिलिटीसाठी आम्ही बाकीचे डॉक्युमेंट्स देणार आहोत. कळलं का. मग आता आपल्याला हे ठरवावं लागेल. तुमच्याकडून एक पहिली ना गव्हर्नमेंटसाठी गव्हर्नमेंट मोजणी तरी टाका. तुमच्याकडून गव्हर्नमेंट मोजणी टाका ना. हे तिकडनं प्लॅन घेणार. कळलं. आता ते आपल्याला सांगितलं ना त्यांनी. लाईनमध्ये फरक पडतोय ना. फरक पडतोय ना. लाईनमध्ये फरक पडणार. सिटी नाही. सर्वे, तो सिटी सर्वे प्लॅन काढणार आहे, काढून दे आता. एक्झिक्युटिव्हवर पण तेच सांगतो ना. अरे ऐक ना, ते काढणार आहे आणि आपण ते दोन्ही मॅच करणार आहे. कुठे कमी झाले ते बघणार, नंतर त्याच्यानंतरच ते फिजिबिलिटीसाठी जाणार ना. असं थोडंच जाणार आहे. गव्हर्नमेंट सर्वे केला ना, कुठे आपली जागा गेली ना ती तिकडेच करणार आपल्याला. आणि त्याचा आपल्याला FSI घेता येतोय, नाही घेता येतोय, वापर करता येतोय, कुठल्या कशाला अडकले ते पण आपल्याला लगेच त्यामध्ये PMC वाले सांगतील काय करता येतं, ऑप्शन काय आहे. आणि तुम्ही गव्हर्नमेंट सर्वे आधी आपण PMC ठरवूया, बाकी सगळे नंतर करू. PMC ठरवूया करायचं आहे की नाही. आणि तो पण फिजिबिलिटीसाठीच करतोय PMC पहिल्यांदा. फिजिबिलिटीसाठीच करतोय. सगळ्याला फिजिबिलिटी चेंज होईल. तो हॅलो आता करायला लागेल. नाही, जागा वाढली आपली. ज्याच्यासाठी ना जागेचं व्हेरिफिकेशनसाठी जे काही करता येतील ते पहिल्यांदा केल्याशिवाय आपण फिजिबिलिटीला जाणारच नाही आहे ना. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. नाही, हे आपल्याला नॉर्मल लेटर ऑफ ॲप्लिकेशन आहे. त्यासाठी काय आपल्याला PMC करायची नाही माहिती आहे आता PMC चं हे करा, ते लेट नंतर करू आपण. PMC आता करून देवा, सर्वे केल्यानंतर ते PMC ला सांगतील की फिजिबिलिटी. कारण तेवढ्यासाठी परत तुम्ही सगळं येणार असाल तर आमची काही हरकत नाही. प्रत्येक सिलेक्ट करून घेऊया आपण. हा प्रोसेस सिलेक्शनचा करून घेऊ, काही इश्यू नाही त्याच्यात. हां, मग तेच सांगतोय. आणि हे बघा काय माहिती आहे का, एवढी जागा जाते आहे ना, त्या आम्हाला पण त्यात काय आनंद नाही आहे ना. हां हो, म्हणून ते त्याच्यासाठी जेवढं करता येईल ना, हे मात्र बरोबर आहे की गव्हर्नमेंटची सर्वे पाहिजे तर करू आपण. किती पैसे लागतील तेवढं देऊ, फक्त त्यांना वेळ पाहिजे. गव्हर्नमेंट सर्वे करण्याचे जे रिकमेंडेशन आहे ते अगदी बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की एकदा जर गव्हर्नमेंट सर्वे झाला आणि जर आपली कुठे काही प्रॉब्लेम असेल ना, तर तेवढी जागा त्यांना आपल्याला ते हक्काने घेता येते. त्यामुळे गव्हर्नमेंट सर्वे झालाच पाहिजे, तो काही विषय नाही. गव्हर्नमेंट सर्वे तर आपण करून घेऊ, पण PMC अपॉइंट करणं हा एक वेगळा विषय झालेला आहे का. ॲक्वेला आपण सिलेक्ट केला, आपल्याला काही माहिती नव्हती, त्याने 2-3 पॉईंट्स काढून दिले. त्याचे सिटी सर्वे तुम्ही करायचा असं सांगितलं,
तर आपल्याकडे नंबर पण नाही, कोणाला द्यायचा हे पण माहिती नाही. त्यांनी नंबर दिले, तुम्ही हे केलं. पण त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, मॅप बनवावा लागेल, ऑटोकॅडमध्ये टाकावं लागेल, त्याचं ड्रॉइंग बनवावं लागेल. हे ड्रॉइंग तुम्ही पडताळून घ्या, म्हणजे मामलेदार वगैरे सिटी सर्वे आणि एरिया तो एरिया आणि हा त्याच्यात डिफरन्स आहे का बघा. सेम असेल तर शिक्का मारा आणि सही घ्या, असं मला आठवतं. तुम्हाला कोणाला आठवत असेल हे सगळं काम तो करून देणार होता. आपल्याला तोच करतोय, तो करणार आहे, तो करणार आहे. अरे आपण तुम्ही त्यांना सांगा ना, तुम्ही करा म्हणून. सांगितल्याशिवाय तो कसा करणार? तुम्ही ते ठरवा ना कोणाला करायचं. त्याला बदल ठरवल्याशिवाय तो कसा करणार? नाही नाही, ठेवा की हा जो रिपोर्ट येईल गव्हर्नमेंटचा जे काय करायचं they have to make it as per that हो तो करणारच तसं. असं कसं going to change by the government report जे काय असेल तर त्याच्यानंतर तो काम चालू करेल. आता तुम्ही कितीही प्रोसेस लेंदी करायची हे तुम्ही ठरवा. ते गेलं कळेल पण नाही नाही, ते तसं नाही. इथे काय माहिती आहे, इथे आमच्या कॅपॅसिटीला, इथे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्या कॅपॅसिटीला पण लिमिट आहे. जे आम्ही करायला घेतो किंवा करतो म्हणून तुम्ही अजून असं करा आणि अजून तसं करा हे जर सांगत असाल तर ते शक्य नाही आहे. आम्ही इथे थांबू शकतो, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही रिडेव्हलपमेंट नाही झालं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही सांगतो तुम्हाला. मॅच झाले असते ना फिगर तर काय इश्यू हो नव्हता. हो मॅच झाले असते तर आम्हाला पण काय इश्यू होता. पण नाही झाले म्हणून नाही ठीक आहे, हरकत. आम्ही म्हटलं का करूया ना ते. तुमच्यावर काय हे नाही, कमिटी काम नाही, सांगतो. कमिटी काम जास्त डिपेंड करत नाही ते आपण गव्हर्नमेंट सर्वे ज्या वेळेला हे प्रायव्हेट सर्वे झाल्यानंतर हे आपल्याला कळलं ना. हे कळलं कधी? सर्वे केल्याशिवाय कसं करणार होतं? हे करून घेऊ ना आपण, सर्वे करून घेऊ ना. कळलं कधी? कळली म्हणून कळलं आपल्याला, त्याशिवाय कसं कळलं? याला फरक आहे तो कसं कळलं? गव्हर्नमेंट सर्वे करता येईल. तसं नाही आहे. त्यांनी म्हटलं ते सर्वे रिपोर्ट पाहिजे म्हणून आम्ही सर्वे गव्हर्नमेंट सर्वेला अपॉइंट करून गेलं. करून घेऊ ना. त्यात आतापर्यंत तेच केलं आहे आम्ही. सगळी कामं सायमल्टेनियसली. आता हे सगळे रिपोर्ट काढले ना, हे अगोदर ते ठरायच्या अगोदर हे लागणार आहे, कोणालाही हे लागणार म्हणून काढले ना. ते सायमल्टेनियसली केलं तसं तेही होईल. हां पण ते तुम्ही नेमायचं आहे, ते नेमायचं की नाही ते तुम्ही ठरवा ना. गव्हर्नमेंट सर्वे नंतर परत ते फिगर चेंज होते. प्रॉब्लेम जो झाला अरे काय बघू ना सर्व एक लक्षात घ्या पाटील, जोपर्यंत ते अपॉइंट करायसाठी ते करा ना बाबा. तो फिगर आल्याशिवाय आपण फिजिबिलिटी काढणारच नाही ना. लिगलची कोण टीम आहे ना ती पण कन्फर्म करून घ्या ना. तोपर्यंत लिगलची टीम कोण आहे ना ती पण कन्फर्म करून घ्या. ऑन पेपर घ्या ना, ऑन पेपर घ्या. हां ठीक आहे ना. रिझन बिंग जर आपण PNC समजा आज आपण फायनल केली आणि उद्याचा डिस्प्यूट आपल्याला दिसला कुठे डिफरन्स आहे तर त्यावेळी लिगलच्या टीमची जास्त गरज पडेल. त्यानंतर आर्किटेक्ट तेवढं आपल्याला म्हणजे तो असिस्टन्स होईल त्यांचा. तुकडा तोडवायला टीम असणं आवश्यक आहे TMC कडे. आणि असणार त्याच्याकडे कन्फर्म करून घ्या. असणार ते काय म्हणजे आउटसोर्सिंग तेही करतात. तो आपल्याला लिगल देईल. आपल्याकडे आहे ना लिगल टीम, आपल्याकडे आहे. ते भूमीचे आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो आहे. जे काय त्याच्याकडे असेल ना ऑन पेपर घ्या ना तुम्ही किंवा आमच्याकडे ही लिगल टीम आहे म्हणून. आपण त्यांना PMC कडे ऍट वन ग्रुप सगळे लोक पाहिजे. नाही तसं नाही. लीगल टीम आहे, आपली लिगल आहे ना. आपण लिगल आपण रोज पाहिजे असं काही नाहीये ना. लीगल टीम असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कायद्याने आपण कुठे अडकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायलाच लागणार ना. त्याच्याशी पण करार करताना, टर्म कंडिशन ठरवताना आपलं लिगल नको का? आपला पाहिजे कोण आहे काय
फरक आहे ना. That is the नाही difference. त्याच्याकडे आपण आपली ठेवू शकतो. नाही the question is bigger question is ऐका इकडे हां PMCच्या टर्म्स अँड कंडिशन मध्ये लीगल कन्सल्टेशन इन्क्लुडेड असतं की ते बाहेर नसतं. There is a difference over that is there. काय होत सांग डिपेंड ऑन देअर कोलॅबरेशन. आपण गरजेचं असतं असं नाही ना. नाही आपल्या जे त्याच्याकडे. नाही इन्क्लूड चार जर आहे PMC आता प्रत्येक कंपनी कुठली सर्व्हिसेस देते त्यांच्यावर आहे ना. बेसिकली जी काय काय सगळ्याच कंपनी PMCचा लीगल जॉईन करेल ना आपण खर्च काय हो तो करेल अरे. हॅलो टेक्निकल जॉब नाही लीगल लीगल असेल ठीक आहे त्याला पैसे देणार PMCकडे काय लीगल प्रॉब्लेम आहे का नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आपण ते कन्फर्म करू. येस त्याच्या टीम मधला आपण एक लीगल ठेवू. ते मी कन्फर्म ते करतो. म्हटलं तो ऑन पेपर घ्या ना. हो घेतो ऑन पेपर घ्या. ओके घेऊया तो घेऊ. इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑर नॉट त्याच्यात इन्क्लुडेड आहे ना ते पण मेन्शन करा. हो आता काय करायचं ते सांगा. समराइज असं करा की अपॉइंट द PMC बिफोर दॅट गव्हर्नमेंट सर्वे केल्यानंतर PMCला आपण अपॉइंट. बरोबर. मीनवाईल ते कन्फर्म करून घेऊ लीगल कोण आहे. जे काही रिपोर्ट आला दॅट विल बी द बेसिस फॉर हिज PMC जॉब. आणि ते लीगल माणूस पाहिजे त्याच्या टीम मध्ये दॅट विल पुट इट इन ॲज अ रिपोर्ट. की सरकारी मोजणीसाठी एकदम अति तातडीची घेतली तर 12,000 घेतात. तुम्हाला साधारणपणे 1 महिन्यामध्ये ते तुम्हाला हे करू शकतो. हा करूया ना. अति करणं जरूर आहे. त्याला चार्जेस कोण करू शकत. आता तुम्ही जो इंटरनल सर्वे जो केलेला आहे ना तो सर्वे आणि जे आपले पास झालेले जे प्लॅन्स आहेत ना त्याच्यामध्ये पण डिफरन्स आहे. ॲग्रीमेंट व्हॅल्यूमध्ये ॲग्रीमेंटचे जे एरिया त्याचे डिफरन्स आणि त्याचं कारण वेगळं आहे. ठीक आहे. त्याच्यात जो आपण आता जसे बाल्कनी एरिया वगैरे आता बऱ्याच जणांनी आपण सगळ्यांनी आत घेतलेले आहेत आणि त्याच्या बेसिसवर आता कार्पेट एरिया आलेले आहेत अंदाजे. बरोबर. ठीक आहे. तर तो पण अफेक्ट करतो फिजिबिलिटी रिपोर्टला. सेकंडली आपल्याला जी एविंग आहे एविंगचा जो पॅसेज आहे तो पॅसेज आपला एवढा मोठा आहे की तो SSI मध्ये काउंट झालेला आहे आणि तोही पार्ट ऑफ ईच अँड एव्हरी फ्लॅट मेंबर आहे. तर कार्पेट एरिया बिल्डर देताना तुम्हाला जो एक्झिस्टिंग आहे त्याच्या बेसिसवर देईल पण आपला समोरचा जो एरिया त्याचा पण आपल्याला ॲड करून पर्सेंटेजमध्ये जो काही तो 35 समोर 25 जरी झाला तरी चालेल पण तो ॲड करूनच व्हायला पाहिजे. तर ते पण कन्सिडर करणं गरजेचं आहे. होतच कारण आता जसं तुम्हाला 35% बिल्डरची ऑफर आली आता तुम्ही सर्वे केला वगैरे ते तुम्हाला आढळलं त्यामुळे आता आपल्याला हा प्रॉब्लेम उद्या येणार नाही की बिल्डर बोलणार की हा तुमचा एवढा डिफरन्स आता तुम्ही 20% आहे. हे आपला एक प्लस पॉईंट झाला बिकॉज यू हॅव डन ऑल द सर्वेज अँड डॉक्युमेंटेशन. टोटल सिक्युरिटी नीति है कि कार्पेट एरिया टू कार्पेट देगा या रेडा कार्पेट देगा. ऑफिशियली ऑफर किया नहीं ना बिल्डर जस्ट अनऑफिशियली दैट इज फाइन. तो फर्स्ट ऑफ ऑल तो PMC आपण जेवढ्या बिल्डर लोकांना भेटलोय त्यांचं अप्रॉक्सिमेटली काय म्हणतात त्यामध्ये ॲव्हरेज ते प्रत्येकी JVM होता त्याने आम्हाला 10-12% ऑफर केली होती. दुसरा एक तो होता त्याने 20% काय आहे ते. आणि त्याची फक्त श्रद्धा आहे तो 35% बोलला पण त्याचं काम जे आम्ही विक्रोळीला पाहिलं कळलं का ते काम काय बरोबर नव्हतं. चाळ बांधून दिली होती. 1 RK पण त्याच्यात 1 BHK पण त्याच्यात. हां डेव्हलपर म्हणून हां हां एवीएमने 15% दिले. हां एवीएमने 15% हां JVने 15% दिले. ऋतुराजने 17% आणि भूमी डेव्हलपर्सने 20% दिले. रोडमध्ये जे फॅक्टरीमध्ये गेलाय त्याचा आपल्याला काय ॲडव्हान्टेज. आपला प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का रोडमध्ये जो गेला ना त्याचा जो FSI मिळाला त्याचं वापरून त्याने विंग बांधलं आणि विंग बांधताना सुद्धा त्यांनी नियमांचं पालन केलं नाही म्हणून त्याचं OC नाही आणि OC नसल्यामुळे ना ते सगळं ती जर नसती विंग तर चित्र वेगळं असतं. आपल्याकडे खूप जागा असते. खूप बिल्डरही आले असतात. खूप बिल्डरही आले असं आहे. पण आता तो त्याच्या जागेचा फायदा घेणार आणि हे सगळं काढणार हे
अपेक्षित आहे, कळलं. त्यामुळे ते असं आहे. तर सर्वे काढला आपण, तो बाल्कनी पकडून आहे का? माझ्या ते बाल्कनी इन्क्लूड केले त्याने सर्वे असेल, तर आपल्या एवढे एरिया. हां, तसं कार्पेट माझा 504 आहे, पण तू 524 दाखवतात, म्हणजे बाल्कनी इन्क्लूड केली आहे. पॉईंट नोट करून घ्या. हां, समराईज करून टाका. सांगा फक्त तुम्ही फायनल काय ते. एक आपल्याला ठराव पास करावा लागेल. पीएमसी अपॉइंट करा आणि गव्हर्नमेंट सर्वे जो करायचा आहे तो पहिला आधी करून घ्या. एक मिनिट अटेन्शन. मी आता बोललो त्या हितेश चव्हाणशी बोलून, PMC आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांची लिगल टीम आहे. हो सावंत, त्यांची लिगल टीम आहे. आदाते म्हणून आहेत, कळगा, ते त्यांच्या टीममध्ये आहेत. हां, ते म्हणाले की जेव्हा ॲक्च्युअल पुढे बिल्डर नेमतो आपण, तेव्हा तो मोजणी करावीच लागते, गव्हर्नमेंटची मोजणी. तेव्हा ते करतातच, बिल्डर असतो तो, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. तो बिल्डर करतो. पण आपण निगोशिएशन अगोदर करायचं. हां, ते झालं. तर त्याच्यासाठी आपण ते कर, पण याच्यासाठी जवळजवळ 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी जाईल. किती अर्जंट आपण जरी मोजणी करायची म्हटली गव्हर्नमेंट, तरी 2-2.5 महिने जाईल. त्याचं कसं आहे, आपण ते बिल्डर करेलच त्या टायमाला. त्या टायमाला मग जेव्हा कमी नाही गेलं, बिल्डर परत आपला रिनिगोशिएट. हां, एक्झॅक्टली, बरोबर. आता आपल्याकडे आपले कार्ड्स आपण आधीच काढून ठेवले ना, जसं हा करून ठेवला, मग आपल्याला याच्यावर बिल्डर अजून काय बोलू शकत नाही. ओके, आपल्याला 19 फीट त्याचा तोपर्यंत म्हणजे आपण PMC नेमून बाकीचे जे डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन आहे, ही कामं होऊ शकतात. कळतं. हां, काय करणार, PMC आता काय करणार, तो स्कोप ऑफ वर्क सांगा ना. ते आहे ना तिथे. आपण आता फक्त फिजिबिलिटी. हां, पहिला फिजिबिलिटी, पुढचं आपण ठरवू. हां, नाही, हा PMC फ्लोट असणार, पण ते डिपेंड आपला फिजिबिलिटी रिपोर्ट कसा येतो, त्याचा एक्सपिरियन्स काय, आपल्याला त्याचा रिस्पॉन्स कसा. हां, आता ते आम्हीच डिसाईड करणार. आमच्यावर विश्वास नसेल तर मग थांबूया इथे. मग तुम्ही आता अपॉइंट करता टेक्निकल गोष्टीसाठी, बरोबर. हां, तुम्ही आता बोलले तुम्ही स्वतः जज करणार, पण तुम्ही टेक्निकल गोष्टी. नाही, ते जज नाही, ते तसं नाही. मी काय बोलतो तुम्हाला नाही. फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे तो ते त्यांचं टेक्निकल नॉलेज आहे, ते त्या बेसिसवर बनवणार आहे. त्याला जज करण्यासाठी आपल्याला आपण पण तेवढं टेक्निकल नाही ना, आपण ते तेवढे टेक्निकल नाही आहोत, म्हणून त्याच्यासाठी PMC नेमतोय ना. बरोबर आहे, पण मग तो पण बरोबर आलाय नाही आलाय, आणि किंवा त्याच्यानंतर आपल्याला PMC चेंज करायचं. कोणावर तरी विश्वास ठेवल्याशिवाय चालणारच नाही. नसेल तर तुम्ही पण ज्याला खरंच तुमच्यासारखे आहे त्यांनी त्यांना करा ना. गव्हर्नमेंटची झाली पाहिजे, गव्हर्नमेंटचे सगळं झालं पाहिजे, बरोबर आहे. हे जर थोडे आर्थिक भोगळे जर सगळंच थोडं ना ते पाहू शकतात. थोडी दिवाळी आला, हे भोगणं विरोध लावायचं नाही. बिल्डिंग खाली आल्यानंतर कोण तिथे उभं राहणार. प्रश्न हा आहे की जर मला याला खरंच नॉलेज आहे कोणाकडे असेल, कोणाकडे असेल त्याची कॉपरेट करा सोसायटीमध्ये आणि गरज नाही आहे की बाबा याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. आणि फिजिबिलिटी रिपोर्ट आला ना की तो स्वतः येऊन डिस्कस करणार, तेव्हा आपण सगळं पुन्हा जे काही प्रश्न फिजिबिलिटी रिपोर्ट आहे ना, फिजिबिलिटी रिपोर्ट आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार पुन्हा असेल ते स्वतः येणार आणि डिस्कस करणार. डिस्कस करायचं आपण फिजिबिलिटी म्हणताय टेक्निकल याच्याने बोलतो. तुम्ही जो प्रश्न विचारला ना मला फिजिबिलिटी पण त्याला खरं प्रत्येकाचा माहिती वेगळा त्याला नाही राहत फिजिबिलिटी रिपोर्ट आहे ना, फिजिबिलिटी रिपोर्ट नाही, पण आहे. जरी गेला नाही ना तरी तो बोलू शकतो. बोलू शकतो, थोडं नॉलेज शेअर करा. जिथे कमी दिसते तिथे बोलू शकतो ना. नाही, तेव्हा डिस्कस तर होणारच आहे ना. तुम्ही जे म्हणालात ना मगाशी, एक मिनिट, त्याच्यात फिजिबिलिटी सगळ्यात रिपोर्ट फायदा प्रत्येकाचा होतो. 19-20 थोडाफार वेगळा येतो, कारण प्रत्येकाचे ॲझम्पशन्स वेगळे आहेत, बरोबर. इथला रेट आहे ना, इथल्या रेटप्रमाणे बिल्डर आपला प्लस मायनस जो काही प्रॉफिट असेल, आता हीच तेवढंच साईट जर मुलुंडमध्ये असेल
आणि मुलुंडमध्ये सेलिंग रेट जास्त असेल, कॉस्ट सेमच असेल, तर डेफिनेटली तिकडे तुम्हाला एरिया जास्त मिळण्याचे चान्सेस असतात, असं आम्हाला बिल्डरने सांगितलं. कारण हा एवढाच एरिया प्रत्येक ठिकाणी मलबार हिलला असेल तर तो कोणी येणार, कारण तिथला रेट जास्त असणार, त्याचं प्रॉफिट इझिली मॅनेजेबल होतं. तिकडे आपला रेट कमी आहे, कमी म्हणजे कम्पेअर टू मुलुंड आणि वगैरे, कळलं का? त्यामुळे प्रत्येकाचं जे ॲझम्पशन आहे, ती आपल्याला रेंट जो मिळणार तो 20-22 हजारचा मिळणार, मुलुंडला असेल 25,000 मिळणार, कळलं की नाही? प्रत्येका नाही जस्ट नाही, बाकीच्या तुम्हाला काय होतं, तुम्ही त्या फील्डमध्ये तुम्हाला माहिती, आम्ही हे जे प्रश्न आहे ना एकदम लेमन, आम्ही त्यातले नाही आहेत, ते एकदम लेमन मूर्खासारखे प्रश्न आम्ही त्यांना विचारले आणि त्यांनी उत्तरं दिली, कळलं की नाही? फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे आम्हाला काय कळणार की बाबा आपला एरिया किती, आता त्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स आला, कळलं की नाही? जे काही आपण जे काही मोजणी केली त्याचा डिफरन्स आला, त्यांचं पण म्हणणं आम्ही पण डिस्कस केलं की गव्हर्नमेंट पण आपण करायला पाहिजे, हे आमचं ऑलरेडी एमसीच्या मीटिंगमध्ये डिस्कस झालं, कळलं की नाही? की गव्हर्नमेंटचं पण करून, कारण गावी आम्ही तेच करतो, प्रायव्हेटला कोणी किंमत जास्त देत नाही, गावी जोपर्यंत गव्हर्नमेंटवाले येत नाही तोपर्यंत ते कोणी हालत नाही. हे काय ते तुम्ही म्हणतात ते बरोबर, पण फिजिबिलिटी रिपोर्ट काढल्यावर ना जो काही, आता उद्या बिल्डर असं म्हणाला आपल्याला, बिल्डर रिपोर्टमध्ये असं मिळालं की 10% मिळणार तुम्हाला जास्तीत जास्त, तर आपला निर्णय आहे की जायचं की नाही रिडेव्हलपमेंटला? नाही जस्ट सांगतो, उद्या तो म्हणाला नाही तुम्हाला कोणताही बिल्डर कमीत कमी 25% तरी देईल असं म्हणाला, तुम्ही द्यायला हवं फिजिबिलिटी रिपोर्टप्रमाणे, तर आपल्याला थोडं पॉझिटिव्ह आहे. तर 10% म्हणाला, माहीत नाही आपल्याला काय, तर त्याचे ॲझम्पशन तुम्ही ॲझम्पशन त्याला चॅलेंज करा, त्याचे जे काय असतील ते, कळलं की नाही? गणित आपण केवढा एफएलआय बांधलेला आहे, केवढा शिल्लक आहे आणि केवढा बांधू शकतो, बरोबर आहे? त्याचा प्रॉफिट मार्जिन काढून, प्रॉफिट मार्जिन तेच सिंपल कॅल्क्युलेशन असतं. आता त्यांनी प्रॉफिट आपल्याकडे ते क्लिअरली सांगणारा माणूस पाहिजे, बरोबर? पीएमसीने पण आपल्याला क्लिअरली सांगायला पाहिजे की ते मी सांगतोय, सांगायचं आपण प्रश्न विचारायचा आहे. कदाचित बघा आपण ना पीएमसी पण बिझनेसच करतो, पीएमसीचं पण होईल ना, आपल्याला कॅल्क्युलेशन द्या, म्हणजे आपल्याकडे आम्ही तेच म्हणतोय ना, आम्ही तेच म्हणतोय की पीएमसीला क्रॉस चेक करतो. बघा परत ते सांगतोय, साहेब ते म्हणाले ना की वेबसाईट तयार झाली नाही की त्यातलं सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात शेअर करणार आहोत, त्याच्यामध्ये प्रत्येकाला कॉमेंट करायची, करत जा. आज मी सकाळी एकाला फोन केला, अरे मीटिंगला येत आहे का, काय विषय आहे, म्हणजे लक्षात घ्या इथून सुरुवात आहे, काय विषय आहे आज मीटिंग कशाला आहे, ते सगळं टाकून सुद्धा जर असं कोणतरी सांगत असेल काय विषय आहे, देन वेअर वी स्टँड, कळलं की नाही? म्हणजे काय विषय असं म्हणजे विषयच माहीत नाही, आणि आपण म्हणजे आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी रिअली बघा हे सगळ्यांच्या बेनिफिटसाठी, आणि आम्ही परत तेच म्हणतो, आमची जबाबदारी आम्ही म्हणजे एमसीने उद्या सही करायची म्हटलं, यांना म्हटलं बाबा एकट्याने जबाबदारी घ्यायचीच नाही आहे, इथे कोणाला काही वैयक्तिक फायदा नाही आहे, तोटा नाही आहे, तोटा झाला तर सगळ्यांना होणार आहे, फायदा झाला तर सगळ्यांनाच होणार आहे. त्यामुळे तुम्ही जी काही मतं द्याल ना ती द्या, आणि मेंबर्सच्या ग्रुपवर टाकत चला, जे काही हे शेअर करतात ना बघत चला, आणि तुमची मतं वेलकम, कळलं की नाही? म्हणजे आम्ही क्रिटिसाइज करून घेत नाही, सगळं घेतो, फक्त माझं म्हणणं कसं वेळ बघा जरा, आता काय अजून 2 महिने थांबायचं आहे, पीएमसी अपॉइंट करून पुढे जायचं आहे, ते म्हणतात तसं गव्हर्नमेंट करा आणि सगळं करूनच अपॉइंट करा असं कंडिशन आपल्याला काम नाही केलेलं चांगलं. हो नाही आम्ही हे साहेब म्हणतात तसं अति तातडीत आपण 2 महिन्यात होत आहे, 1-1.5 महिन्यात होत आहे, करून घेऊ आपण. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर तो एका पीएमसीवर आपला विश्वास नसेल तर आपण दुसरे आपण शेवटी आपल्या खर्चाने करायचं, आपण 5 पीएमसी आपण करू शकतो ना. मग तुम्हाला जर विश्वास नाही आहे आता मी देतो का, तो अजून दुसरे जेव्हा ना आम्हाला वाटलं की नाही की हा पीएमसी चांगला आहे, त्याच्यासाठीच आम्ही त्याच्याकडे गेलो ना. तो काय आमच्या कोणी परिचयाचा याचा असातला भाग नाही आहे, आमचा काय त्याच्यात हे पण नाही आहे. जे बाकीचे 3 होते त्यातून आम्हाला वाटलं की हा बरोबर आहे, याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, याच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांची खूप कामं केलेली आहेत, 12 वर्ष या फील्डमध्ये आहे, हे सगळं आम्ही बघितल्यानंतरच त्याच्याकडे गेलो. आणि जेव्हा आपण माणसाशी बोलतो ना समोरासमोर, तेव्हा कळतं ना आपल्याला की कोण कसं आहे ते. आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट मी आता तुम्हाला सांगितली ना की सगळी तुमच्यासमोर ठेवल्याशिवाय पुढे कोण जात नाही आहे. तो फिजिबिलिटी रिपोर्ट येईल का प्रत्येकाने त्याची आपल्या शंका विचारा. तुमचं भविष्य हे तुमच्या बिल्डिंग पाडायच्या अगोदर जे काही असेल ना ते सगळं क्लिअर करून घ्या, नंतर तुम्ही सगळेच जबाबदार आहात सगळ्या गोष्टी. आधी आता आपण समराइज करू. आय थिंक मोरनेस फक्त क्रेडिट प्रोजेक्ट आहेत ना ते बरेचसे घ्यायचे आणि एक लिस्ट घ्या त्याच्यामध्ये कम्प्लिटेड प्रोजेक्ट. हे जे म्हाडाचे वेगळे प्रोजेक्ट आहेत, म्हाडाचे प्रोजेक्ट आहेत बरेचसे, नेहरू नगर वगैरे म्हाडाचे प्रोजेक्ट आहेत. इव्हन इथे जे आहे त्यांना राज्यासारखी मार्गदर्शन दिलं आहे प्रोसेसमध्ये, अजून तिथे काही झालेलंच नाही.
नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं एक दोन साईट आहेत ना, काही साईट काय त्याच्या चालू आहेत त्याच्या. कम्प्लिशन सर्टिफिकेट जे झालेले आहेत ना कम्प्लिटेड, ते पण घ्या ना मागून किती कम्प्लिटेड झालेले आहेत ते. लोकांना एक क्लिअरिटी येईल ना की बाबा खराच हा जेन्युअन आहे. तर बहुतेक आता बघितलं तर नाही, ते आम्ही व्हिजिट करणारच आहोत. बरेचसे प्रोसेसमध्ये यांनी जो प्रोफाईल जर त्याला पीडीएफ मध्ये दिला असेल ना, तो ग्रुपमध्ये टाकून द्या तिघांचे पण. हे प्रोसेसमध्ये आहे. बरेचसे कामं नाही की प्रोसेसमध्ये आहेत. कम्प्लिटेड प्रोजेक्ट खूप कमी आहेत. और कितने साल से चल रहा है वो भी कम्प्लिटेड प्रोजेक्ट खूप कमी आहेत. किती जे लावलेले आहेत. नेसेसरी नाही की ते सगळे लावेल तो. एक लिस्ट बनवून देऊ शकतो तो. एक्सेल पे भेजेगा ते कंप्लीट झाले असेल की ते विजिट करू. तब स्टार्ट हां, त्याला विचार झाले आणि जर ते हे असेल तर त्याच्यातून डाऊट काय नाही. फक्त जे आहे ते सांगितलं की कम्प्लिटेड बरोबर. ते घ्या. ओके. आणि कारण आता भानुदर्शनचं आहे ना, मुलुंडची सोसायटी आहे. बरेच वर्षापासून वेगळं आहे. आता परत 2 वर्ष झाले आपली प्रोसेसमध्ये काहीच नाही त्या. ऐसा नहीं हो कि 8 साल प्रायव्हेट सोसायटी आहे पोलिसांची. किती वर्ष भानुशाली काय म्हणा, भानुशाली नाही भानुदर्शन म्हणून आहे, राज्यासारखी भानुदर्शन 2022 त्याला दिलंय काम. अजून काय झालेलं नाही, प्रोसेसमध्ये आहे. तिकडचे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स काय काय वेगळं काय माहिती आहे का, एक लक्षात घ्या. काल म्हणजे आज पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल, मुलुंडला काय नाव त्या सोसायटीचं, पूर्वरंग. ही पहिली सेल्फ रिडेव्हलपमेंट सोसायटी आता झाली आहे. पण 2018 पासून त्यांचं काम चालू होतं. बरोबर. तर आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही, तेवढे लोक नाही आहेत की धावपळ करतील आणि स्वतः सेल्फ रिडेव्हलपमेंट करूया. म्हणून हा सगळा प्रपंच आहे. कळलं का. तर आता आपण काय ठरवायचं ते सांगा. आणि हे रिपोर्ट काढायचा गव्हर्नमेंट सर्व्हिस. गव्हर्नमेंट हे करून घ्यायचं. हां, आपल्याला एक ठराव पास करावा लागेल. बघा, ठराव साधारण असा राहील. इट इज बी अँड हिअर बाय रिझॉल्व टू अपॉइंट मेसर्स ॲक्मेस्ट्यूट कन्सल्टंट ॲज अ PMC इनिशियली फॉर द पर्पज ऑफ प्रिपेरिंग फिजिबिलिटी रिपोर्ट. पाहिजे तर इथे लिहू ॲडेड आफ्टर गव्हर्नमेंट सर्वे. लँड सर्वे. हां, आफ्टर लँड सर्वे फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफिस. सिटी सर्वे आफ्टर गव्हर्नमेंट लँड सर्वे. ओके. इट इज फर्दर रिझॉल्व. आणखी त्याच्यात ॲड करा पॉझिटिव्ह फीडबॅक फ्रॉम द रिगार्डिंग टीम मेंबर्स, regarding team members, confirmation team members, legal team members, as well as completed project list. हां, ते रिझोल्युशनमध्ये येणार. हो, टाका ना. एक मिनिट. टाका, नाही तर मग तुम्ही ह्याच्यात घ्या. हां, सब्जेक्ट टू कम्प्लिशन रिपोर्ट. सॅटिस्फॅक्टरी फील्ड रिपोर्ट असं जर म्हणणार तर कोण सॅटिस्फाय करणार त्या? कंप्लीट हो गया तो सॅटिस्फाय करेगा ना. हु इज गोइंग टू सैटिस्फाई? इसीलिए फिर और एक SGM बुलाना पड़ेगा आपको. अगर 10 प्रोजेक्ट उसने कंप्लीट किया है, राइट, उसके थ्रू जो भी प्रोजेक्ट हुए हैं, जस्ट चेक करना है कि 3 साल 4 साल जो भी एवरेज टाइम है, 5 साल में कितना हुआ, लास्ट 5 इयर्स में कितना कंप्लीटेड हुआ. 7 साल 8 साल लिस्ट ले सकते हैं ना. लिस्ट लेने का कोई इशू नहीं है. लास्ट 5 इयर्स में कंप्लीटेड ये है. ह्या ज्या गोष्टी आहेत ना तुम्ही म्हणता त्या रिझोल्युशनमध्ये येणार नाही. त्या आपल्याला कन्फर्म करावं लागेल. लिगलचं पण आम्ही सांगितलंच आहे. लिगलचं पण बोललोय. लिगलचं पण बोललोय ना. लिगलचं टीम. हां, ते लिगल टीम. नंतर कम्प्लिटेड सर्टिफिकेट लिस्ट. हां, लास्ट 5 वर्षामध्ये लास्ट 5 इयर्स. हां, किती प्रोजेक्ट आहेत लास्ट 5 वर्षातले ते सगळं आम्ही ग्रुपवर टाकतो ना. एक काम करा आणि ना व्हॉट्सअपवर टाकण्यापेक्षा हे जे आहे ना, वेबसाईट करतोय ना, ॲज पर 79 प्रमाणे तुम्हाला सर्क्युलर काढायचं आहे आणि सगळ्यांना हे द्यायचं आहे, कॉपी द्यायची. जे काय MOM होतील किंवा जे काय मीटिंग्स होतील त्याचे सगळे हे आले पाहिजे. ज्याला ठेवायचे तो रेकॉर्ड करून ठेवून देईल आपल्या फाईलमध्ये. पण ते तुमच्याकडे आमच्याकडे आपण आता सगळ्यांचे ईमेल ID घेतलेले आहेत. तरी पण 79 प्रमाणे लिहिलेलं आहे त्याच्यात की तुम्हाला सर्टिफिकेट आणि त्याच्यावर सह्या घ्यायच्या आहेत. सर्टिफिकेट नोटीस मिळाली किंवा MOM मिळाला म्हणून तुमच्याकडे ते रेकॉर्ड पाहिजे. ते 79A मध्ये लिहिले. मी नाही बोलतोय, 79A मध्ये लिहिलेलं आहे.
बघा तुम्ही वाचून बघा. आपली पब्लिक आहे, बरोबर तुमचं म्हणणं आहे. तेच मी सांगतो. त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, मी वेगळं काय सांगत ऐकून घ्या, त्याच्यात त्यांनी ईमेल पाठवा, प्रत्यक्ष सांगा, नोटीस बोर्डावर द्या किंवा सर्क्युलर करा, असं ते हे पण लिहिलेलं आहे की 79A मध्ये हे सगळं करा असं नाही आहे ते. वॉचमनला पाठवायचं, तुम्हाला नाही द्यायचे साहेब. हां, वॉचमनला पाठवा, सह्या घ्या, सह्या तुमच्याकडे रेकॉर्डला राहणार आहेत त्या. प्रॉब्लेम काय नाही आहे, मी सगळं करू. सह्या राहणार आहेत की आम्ही हे कळवलंय म्हणून. उद्या कोणी उठलं तर आम्ही सांगू शकतो की माझ्याकडे सह्या आहेत, हे बघा साहेब सह्या आहेत माझ्याकडे, ऑन पेपर आहे. तुम्ही ईमेल पाठवला वगैरे गोष्ट वेगळी. एक काम करा, एक अजून एक रिझॉल्युशन टाका, जे काय इन्फॉर्मेशन जाईल ती फक्त मेलवर. नाही सॉरी, 79A प्रमाणे जर करायचं असेल ना तर ते ऑप्शन म्हणतात ना, इतर ऑप्शन दिले आहेत पेपर आहे. ईमेल सह्या घ्यायचे बाबा. हे बघा इथे ना, ऐका मी वाचतो एक मिनिट वाचतो. हे बघा, सदर प्रकल्पासंबंधात सूचना व इतिवृत्ते सभासदांना ईमेलद्वारे /समक्ष /नोंदणीकृत डाकेने पाठवण्यात येतील. म्हणजे आयदर और असंच आहे ना ते, म्हणजे आणि तुम्ही सह्या घेतल्यात ते तुम्ही सोसायटीच्या नाही ऐका ना, सदर प्रकल्पासंबंधात सूचना व इतिवृत्ती ईमेलद्वारे पाठवण्याकरता प्रत्येक सभासदांचा त्यांचा ईमेल आय डीवर संपर्क तपशील सादर करणं आवश्यक राहील, असं लिहिलंय ना. सगळं मग त्यांनी साईन केलेला मांडता फोटो घ्या बरोबर. नाही कशाला साईन केली प्रत्येक गोष्टी नाही करायला. तसंच उपरोक्त माहिती सांगते नोटीस बोर्ड सभासदांच्या ऐका ना, असं लिहिलं आहे, ऐका ना एक मिनिट ऐका ना, लास्टला असं लिहिलं आहे, ऐका, नोटीस बोर्डवर तर लावतोच ना, नोटीस बोर्डवर लावणार आणि ईमेलने पाठवणार. इथे लिहिलंय ना, तसेच उपरोक्त माहिती संस्थेच्या नोटीस बोर्डवर सभासदांच्या माहिती करता प्रसिद्ध करण्यात येईल. ईमेलला पाठवूया आणि ऐका ना, मी परत तेच सांगतोय की वेबसाईट तयार होणार ना, वेबसाईटवर पण असणारच आहे ते. आपण वेबसाईटवर टाकणार, तुम्हाला ईमेलला पाठवणार आणि नोटीस बोर्ड लागणार. एक बोर्डावर लावायचं. कधी कंप्लीट केलं, कधी केलं, हे सगळं पीएमसीचं काम आहे. तर त्याने ह्याच्यात नाहीये ते, ह्याच्यात हार्डली लिस्ट आहे, उसमें से 8-10 लोकांची आहे. ऐका एकच पहिला म्हणजे ना, पीएमसी आपण जेव्हा एकच मिनिट पीएमसी आपण करू त्याचा अर्थ सगळ्याच गोष्टी स्मूथली होऊन जातील असं नाहीये, कळलं की नाही. प्रत्येक गोष्ट उद्या बिल्डर जर कोऑपरेट नसेल करत त्याने आणि पीएमसीने जर का ऑब्जेक्शन घेतलं तर डेफिनेटली डिले होणारच आहे. हे पीएमसी आपण काय आपल्याला सेफ गार्ड करण्यासाठी आणि शिवाय काय म्हणतात ना, आपल्याला टेक्निकल नॉलेज जास्त नाही आहे, तो पूर्ण वेळ असणार आहे. तो बिल्डरवर वॉचडॉग आपण तो ॲग्रीमेंटमध्ये पहिले 3 वर्ष असेल म्हणून ते 3 वर्षातच प्रोजेक्ट होईल असं फार कमी ठिकाणी होतं, कळलं की नाही. ते 4 वर्ष पण जातं. त्यामुळे कम्प्लिशन त्यांनी 3 वर्षात आणि पीएमसी काय इज वन ऑफ दी पार्टी. बिल्डरला उद्या मग तेच म्हटलं. त्यामुळे प्रोजेक्ट डिले होण्याची कारणं बरीच असू शकतात. आता त्यांनी सांगितलं की प्रोजेक्ट सभासदामुळे पण डिले होतात. त्याला आम्ही विचारलं काय कारण आहे तुम्हाला डिले होण्याची, तर ते म्हणतात सभासदामुळे पण डिले होतात, सभासदामुळेच डिले होतात. बिल्डर रेडी असतो, सभासद आता जाऊ दे, ते कारणं वेगळी होती, तर ती सभासदामुळे डिले होतात म्हणून सांगितलं. म्हणून तुम्ही 79 प्रमाणे जा, त्यामुळे तुम्हाला चान्सेस ऑफ तरी पण ते काय बघा म्हणजे आपलं कमी होण्या म्हणजे प्रोजेक्ट डिले होण्याचे चान्सेस कमी होतात त्याने, कळलं की नाही. अजून एक गोष्ट आहे, बघा लास्ट 3 वर्षापासून द रेट्स आर स्टॅग्नेंट. तर आपण पण वी हॅव टू बी प्रॅक्टिकल. अजून पूर्ण आजूबाजूला 500 एकरची जागा आहे, ॲट एनी गिवन टाइम इट विल बी ओपन फॉर डेव्हलपमेंट. ओके, कापूरजी बालाजी ऑलरेडी अक्वायर्ड दॅट डेव्हलपमेंट राईट फॉर दिस प्रॉपर्टी. म्हणून दिसला त्यांनी ऑलरेडी चालू केलं. तर तरी अजून ते पूर्ण घोडबंदरपर्यंत ठाण्यापासून 3 वर्षात रेट वाढलेला नाही, वाढलं नाहीये ना, अजिबात नाही. हां मी तेच म्हटलं, आपल्याला आपल्या काय म्हणतात ना मागण्या सुद्धा कंट्रोलमेंट व्हायला पाहिजे. तर पीएमसी आपल्या फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यावर प्रत्येकाला मोठमोठे रूम पाहिजे, मिळेल अशी गॅरंटी नाही. ऑप्शन त्यावेळी तो येऊन बघून गेला होता कोविडच्या वेळी, त्यावेळी त्याला काम होतं. आता तिथे 6 प्रॉपर्टी चालू आहेत स्वास्तिकवाले. इव्हन जेवढे बिल्डर आहेत सगळ्यांचे आता हात फुल आहेत कामामध्ये. तर वी हॅव टू बी ज्याच्याकडे आता काम द्यायला पाहिजे अशाच ठिकाणी. आणि तो जास्त देतोय म्हणून त्याचा काही प्रॉब्लेम असेल असं पण होऊ शकत नाही. वी हॅव टू डिसाइड. शेवटी बिल्डर सुद्धा आपल्यालाच निवडायचं आहे. जवळजवळ 40-50 त्याचे क्रायटेरिया असतात आणि त्याची बिल्डरची माहिती आपल्याला तो 6 जेवढे काय शॉर्ट लिस्टेड बिल्डर आहेत ना त्या सगळ्यांची तो माहिती देणार. तुम्ही ठरवा यातून कोण तो, त्याच्यामध्ये पण त्याचं हे नसतं. हां बरोबर.
आणि बऱ्याच केसमध्ये जेव्हा बिल्डर जास्त देतो त्यावेळेला ते प्रोजेक्टसुद्धा अडकवून टाकतात. म्हणजे 3 वर्षाचा प्रोजेक्ट 10 वर्ष त्याने घेतला, तुम्हाला 25% जास्ती देऊन काही फायदा नाही त्याचा. म्हणजे अशा याच्यामध्ये व्हेरियस आहेत, म्हणून ती PMC अपॉइंट करणं जास्त गरजेचं आहे की काहीतरी आपल्याला समजेल की काय मिळू शकेल आणि काय घ्यायला पाहिजे, राईट काय आहे असं. एवढं बघा, मी रिझोल्युशन वाचतो परत एकदा. इट इज बी अँड हिअर बाय रिझॉल्व टू अपॉइंट मेसर्स ॲक्मिस्ट्यूट कन्सल्टंट ॲज अ PMC initially for the purpose of preparing feasibility report after government land survey. It is further resolved to continue Messrs. Acmestitute Consultant as PMC based on the feasibility report for full project based on mutually agreed terms and conditions. असं हे रिझोल्युशन आहे. त्याला आता फक्त फिजिबिलिटी रिपोर्टसाठी करतो आहे आफ्टर लँड सर्वे, आणि फर्दर ते फिजिबिलिटी रिपोर्टवर अवलंबून राहील आणि ज्या काय टर्म्स कंडिशन. ओके, हां चालेल, असं करूया. हां, त्याला पुढे ठरवायचं की नाही हे फिजिबिलिटी रिपोर्ट नंतर आपण ठरवू. ठीक आहे, तर मग हा फक्त एवढा. हां, हे सब्जेक्ट घेऊन नंतर मला भेटायला करेक्ट करून लिगल लॉ काय म्हणते, रिझोल्युशन कॅनॉट बी कंडिशनल. सब्जेक्ट टू अप्रूव्हल असतो, सब्जेक्ट टू अप्रूव्हल असतो, पण कंडिशनल असत नाही आहे. कंडिशनल रिझोल्युशन होत नाही आहे. काढलं पुढचं, मग काढून टाकलं ते. सोड बघा, नंतर लग्न करा. लग्न काय करतो तो करेल, आम्हाला पाहिजे नाही. म्हणजे आफ्टर गव्हर्नमेंट लँड सर्वे इथपर्यंतच ठेवूया. ठीक आहे, लँड सर्वे सब्जेक्ट टू अप्रुव्हल ऑफ गव्हर्नमेंट, सब्जेक्ट टू अप्रुव्हल. तेच देते, अप्रुव्हल नाही, गव्हर्नमेंट लँड सर्वे. अप्रुव्हल लँड सर्वे नाही, सब्जेक्ट टू म्हणजे गव्हर्नमेंटचा सर्वे झाल्यानंतर त्याचं काम करतो. सब्जेक्ट टू अप्रुव्हल म्हणजे ते लँड सर्वे आमच्या फेवरवर झाला पाहिजे, त्याला सब्जेक्ट टू अप्रुव्हल. कोणाकोणाचं लँड आम्ही सर्वे करता येत नाही आहे. समाचा ठिकाणी लँड आमचं हडपला असेल तेव्हा ऑब्जेक्शन घ्यायला आम्ही नाही होत आहे, उल्लेखकारांनी सांगितलं नाही आहे. ही काय क्रिमिनल केस नाही, मर्डर केस नाही, 12 वर्षांनी संपताय म्हणून. ओके ओके, 22 वर्षाच्या 200 वर्षापर्यंत संपत नाही आहे. आणि आमचं लँड हडपलं तर आता पण परत देता येईल, सब्जेक्ट टू अप्रुव्हल. ओके, आमचं म्हणून It is be and hereby resolved to appoint Messrs. Acmestitute Consultant as PMC initially for the purpose of preparing feasibility report after government land survey subject to approval of government land survey. Subject to approval लँड सर्वे. आता ह्याला कोणीतरी प्रपोज करा आणि कोणतरी सेकंड डेट करा. उससे भी कम हुआ तो कम भी हो सकता इनिशियली म्हणून लिहिलं वर्ड काढा. इनिशियली म्हणून लिहिलं नाही, इनिशियली तो वर्ड काढा. तेवढंच करायचं नाही, पालिकेत नाही, त्याला काय करायला अधिकार असत नाही आहे. इनिशियली म्हणजे फक्त आपण त्याला इनिशियली काय माहिती आहे, तर आपल्याला कंटिन्यू करायचा PMC का कॉन्ट्रॅक्ट होता है ना एक्शन, वो ना और फ्लोट प्रोजेक्ट रहते हैं फर्स्ट थिंग. ठीक है, काढून टाका ते म्हणताय. वी आर अपॉइंटिंग दिस फॉर द फिजिबिलिटी वर्ड काढून टाका, इनिशियल काढून टाका. ठीक आहे, परत एकदा वाचू का? It is be and hereby resolved
to appoint Messrs. Accredited Consultant as PMC for the purpose of जरा सुनिए ना, तो फिर से बोलने बोला उनको, जरा सुनिए ना. परत एकदा वाचा. It is be and hereby resolved to appoint Messrs. Accredited Consultant as PMC for the purpose of preparing feasibility report after government land survey subject to approval of government report. ये क्या है, मतलब ये लास्ट टाइम समझा नहीं. लास्ट की जरूरत नाही ॲक्च्युअल में. सब्जेक्ट टू अप्रोचचा येणारच नाही. सब्जेक्ट टू घ्यायचं नसेल तर कुठलाही कंडिशनल रेझोल्युशन पास करायचं नाही असं जर म्हणणं असेल तर सब्जेक्ट टू येणारच नाही. ठीक आहे. मग आपण तिथपर्यंत थांबू. आफ्टर गव्हर्नमेंट लँड सर्वे. बस सर्वे झाल्याशिवाय करायचं नाही इतका साधा त्याचा अर्थ आहे. बस सिंपल. हां प्रपोज बाय नायकोडे आणि सेकंडेड दीपक. सेकंडेड बाय दीपक. आजच्या मीटिंगचा सब्जेक्ट जो मेन आहे, उद्देश तो संपलेला आहे. आपण हे सगळ्या चर्चेंती ठरवलेलं आहे आणि हा सर्वच्या संमतीने हा ठराव पास झाला असं मी जाहीर करतो आणि अशी मीटिंग पण संपलेलं आहे आणि असेच मीटिंगला येत राहा.